नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या जवळजवळ 3 एक्सपायरी आहेत, म्हणजे सेन्सेक्स आहे, मिड कॅप आहे आणि बँकेक्स आहे. कारण का सोमवारी मार्केट बंद राहणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच उद्या कामकाज करायचं आहे. गेल्या 2-3 दिवसापासून जे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे की मार्केट साईडवेज आहे किंवा एका छोट्याशा रेंजमध्ये काम होताना पाहायला मिळतं आहे. एक मोठी रॅली म्हणजे ते एक्झिट पोलच्या अगोदरची असेल किंवा रिझल्टची असेल, ज्या पद्धतीचा फॉल जवळजवळ 10%चा फॉल एका दिवसात पाहिला, त्यानंतर 2 दिवसामध्ये तो रिकवर झाला आणि गेले 3-4 दिवस एका छोट्याशा रेंजमध्ये मार्केट राहते. आजही तेच, काल इथे ओपन झालं, इथेच येऊन शेवटी क्लोज झालं. त्याच्या अगोदरही अगदी तेच होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. गेली 4-5 दिवस झाले मार्केटमध्ये काहीही होत नाही आहे. म्हणजे जो सेलिंग झोन क्रिएट होतो आहे किंवा वरती जो काही प्रेशर आहे, आपण ज्याप्रमाणे डिस्कस केलं तसंच काहीसं होताना पाहायला मिळतं आहे. आणि सगळ्यात जास्त रिटेल ट्रेडरचा लॉस कुठे होत असेल तर या मार्केटमध्ये होतो. मार्केट कंटिन्यूस या पद्धतीने गेलं ना तर काय होतं, एकतर तुमचा स्टॉप लॉस हिट होतो किंवा तुम्ही बाहेर पडता किंवा तुम्हाला प्रॉफिट होतो. अगदी असंही गेलं तरी तुमचा स्टॉप लॉस हिट होतो किंवा तुम्हाला प्रॉफिट होतो. परंतु या मार्केटमध्ये काय होतं माहिती आहे का, एकदम शार्प कट येत नाहीत किंवा शार्प मुवमेंट येत नाही. त्यामुळे दिवसभर तुम्ही फक्त वाट पाहत राहता की आत्ता मूव येईल, आत्ता मूव येईल, आत्ता मूव येईल. आणि मार्केट अगदी तुम्ही पहा, अगदी राऊंड फिगर क्लोज झाले. म्हणजे ज्यांनी अगदी सकाळीसुद्धा 400चे कॉल आणि पुट दोन्हीही सेल केलेले असतील, त्या दोघांनाही चांगला फायदा झालेला आहे. फक्त सेलरला, बायर, मग तो कॉलचा बायर असू द्या किंवा पुट बायर असू द्या, दोघांना काहीही फायदा नाही. ना आजचं, काल ना बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये झाला, आज ना निफ्टीच्या, ना परवा दिवशी फिन निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये. म्हणजे मार्केट पूर्ण साईडवेज आहे. रिटेलरने या दिवसात थांबणं सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही अगदी लेवल मार्क करा, एखाद दुसरा ट्रेड मिळाला त्यामध्ये प्रॉफिट करा, नाही मिळाला स्टॉप लॉस जरी हिट झाला, अशा मार्केटमध्ये नक्कीच होतं. खूप डिफिकल्ट मार्केट असतं, खास करून जे नवीन लोक आहेत, ज्यांना प्रत्येक ट्रेड करायचा असतो, प्रत्येक ब्रेकआउट, प्रत्येक ब्रेकडाऊनला आपले काहीतरी एंट्री बनवायची असते, त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट मार्केट आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, सावध राहा. जोपर्यंत चांगला ब्रेकआउट, आता ब्रेकआउट म्हणजे काय तर बँक निफ्टी ज्या पद्धतीने 23,340च्या आसपास रिजेक्शन घेत होती, त्याच्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. कालही गेली आहे, आजही गेलेली आहे. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे, ना बँक निफ्टी खाली जाऊन देते आहे निफ्टीला, ना बँक निफ्टी स्वतःच्या याने वाढताना पाहायला मिळते. कारण का वरती आपल्याला सेलिंग प्रेशर, नवीन सेलर्स ॲड होताना पाहायला मिळतात. आता उद्या शुक्रवार आहे, कदाचित उद्या शुक्रवारी, गेल्या काही शुक्रवारपासून शुक्रवारी एक चांगलं कामकाज आपल्याला ट्रेंडिंग मार्केट ज्याला आपण म्हणतो तसं पाहायला मिळतं आहे. जर हे उद्या पाहायला मिळालं, त्यामध्ये सोमवारी मार्केट बंद आहे. आता उद्या काय होऊ शकतं, उद्याचे महत्त्वाचे लेवल काय आहेत, उद्यासाठी सुद्धा आपण मार्केटमध्ये जरी प्रेशर असला ना तरी जोपर्यंत मार्केट 23,230 ही लेवल ब्रेक करत नाही आहे ना, तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही आहे. म्हणजे डिरेक्शनल सेल किंवा शॉर्ट पोझिशन ज्याला म्हणतो ना, ती याच्या खालीच बनणार आहे. ती लेवल आहे 23,230. तोपर्यंत आपल्याला प्रत्येक डीपवरती बाईंगची संधी शोधायची आहे फक्त. आता याच्यामध्ये काय झालं, विक्स खूप कमी होताना पाहायला मिळतो गेल्या काही दिवसापासून तुम्हाला. म्हणून तुमचे प्रीमियम ज्या पद्धतीने वाढायला पाहिजेत ते होत नाही आहेत, उलट डिके होताना खूप फास्ट डिके होतो आहे. त्याचंही थोडंफार लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे जरी तुमचा स्पॉटवरती स्टॉप लॉस केला नाही तरी तो ऑप्शनमध्ये बऱ्याच वेळा जाताना पाहायला मिळतो. फक्त तिथे एक सावधगिरी बाळगायची आहे. आणि ट्रेड प्लॅन करताना उद्या काय करायचं, जर थोडंफार गॅपडाऊन झाला किंवा मार्केट खाली येत आहे तर इथे कुठेही एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर कॅन्डल असेल किंवा कोणताही हायर हाय फॉर्मेशन बनत असेल, बाईंग पोझिशन जिथे बनत असेल ना, तिथे आपण 22,230पर्यंत ॲटलिस्ट बाईंगची संधी शोधणार आहे. फक्त टार्गेट खूप मोठे ठेवायचे नाही. मग आता तुम्हाला उद्या संधी कुठे मिळू शकते, तर जो काही आजचा लो बनला आहे, मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे, खाली येतं आहे, ती लेवल आहे 22,350, 360 या दरम्यान जर येते तर डेफिनेटली तुम्ही एक बाईंगची संधी शोधू शकता. त्याच्या खालची जी लेवल आहे ती लेवल आहे राऊंड फिगर 280-300, हा जो 10-20 पॉईंटचा झोन आहे. आणि त्याच्या खालची जी लेवल आहे ती आहे 22 म्हटलं मी, 23,220, 230 इथपर्यंत काय करायचं आहे, बाय ऑन डिप्स लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही प्रत्येक डीपला तुम्ही बाईंगचीच संधी शोधायची आहे. आणि मग टार्गेट आपलं जे काही नेहमी आपण करतो 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल, 1:2, 1:3 या पद्धतीने टार्गेट प्लॅन करायचं आहे डाऊन साईडला. आता अपसाईड कशा पद्धतीने प्लॅन करू शकता, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि वरती जायला सुरुवात करते, लक्षात घ्या ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 23,420 फक्त एक लक्षात ठेवा, कालही तेच झालं. म्हणजे 420च्या वरती जाते असं वाटतं आणि पुन्हा खाली येते. आता महत्त्वाचं काय असू शकतं, जर फ्लॅट ओपन होतं आहे तर मार्केटला थोडं वेळ सस्टेन करून ब्रेकआउट देऊ द्या, एक चांगली पोझिशन बनवू शकते. मग ते जे आहे, हा हाय बनलेला आहे 23,480, त्यानंतर 23,560 आणि 23,650 हे तुमचे टार्गेट
असू शकतात याच्यावरती. आता हे झालं फ्लॅट नंतर गॅप अप ओपन होतं आहे, इथे थोडा वेळ सस्टेन करू द्या, एखादा नवीन हायर हाय फॉर्मेशन असेल किंवा एखादा झोन क्रिएट करून त्याचा ब्रेकआउट घेता, नंतर तुम्ही तुमचे बाईंगची पोझिशन क्रिएट करू शकता. टार्गेट सेम असणार आहे, फक्त स्टॉप लॉसच्या तुलनेमध्ये तुम्ही 1:2 1:3 या पद्धतीचं प्लॅनिंग करू शकता. सध्याचं मार्केट साईडवेज आहे. रिटेल ट्रेडरने खास करून खूप लक्षपूर्वक ट्रेड करणं किंवा वाट पाहणं, नाही 1-2 दिवस ट्रेड झाले काही फरक पडत नाही आहे, त्या पद्धतीचं मार्केट सध्याला आपल्याला पाहायला मिळते. आणि उद्या कदाचित एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. ना निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण सेन्सेक्स असेल, बँक निफ्टी असेल किंवा मिड कॅप निफ्टी असेल याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच होताना पाहायला मिळते. बँक निफ्टीमध्ये एक जागा शिल्लक आहे अपसाईडला ज्या पद्धतीने आपण पाहतोय, परंतु निफ्टीमध्ये कंटिन्युअस प्रेशर येतोय, त्यामुळे बँक निफ्टी वरती जाताना पाहायला मिळते. पण बँक निफ्टीसाठी महत्त्वाची लेवल काय असू शकते, जर अगदी छोटासा ट्रेड तुम्हाला बनवायचा असेल ना, तर 49,750च्या खाली तुम्ही ट्राय करू शकता. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि थोडं खाली जातं आहे तर 49,750 ब्रेक होताना तुम्ही एक ट्राय करू शकता, ज्याचं पहिलं टार्गेट आहे 49,500 ते 550पर्यंत असू शकतं. आणि ॲक्च्युअल जी डाऊन साईडची मुवमेंट आहे ना, ती येऊ शकते 49,350च्या खाली. 350-400 हा जो 50 पॉईंटचा झोन आहे ना, याच्या खालीच तुम्ही सेलिंगचा विचार करू शकता. मग त्यानंतर तुमचं टार्गेट आहे 49,000, 48,800 आणि 48,500पर्यंत सुद्धा तुम्ही पाहू शकता. परंतु ॲग्रेसिव्ह सेलिंग जे आहे ते 49,350पर्यंत, तोपर्यंत प्रत्येक डीपला आपल्याला बाईंगची संधी शोधायची आहे. अपसाईड आता क्लिअर कट आहे, याच्यामध्ये काहीही वेगळं नाही आहे की जी अपसाईड आपल्याला माहिती आहे की कुठे प्रेशर आहे. तर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रेशर आहे 50-100, राऊंड फिगर सांगतो, ±20-25 पॉईंट तुम्ही करू शकता. जोपर्यंत 50-100 ही लेवल ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये चांगलं बाईंग येणार नाही. म्हणजे आपल्याला जी काही संधी शोधायची ना, ती 50-100च्या वरतीच. आता जर इथे तुम्हाला एखादा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तुम्ही ही जी ट्रेंड लाईन आहे ही मार्क करू शकता या पद्धतीने. आत्ता आपण त्याच्या अगदी जवळपास आहोत. मग फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार गॅप अप मार्केट पुन्हा इथे येऊन टेस्ट करत आहे आणि या पद्धतीने डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल, कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतं ना, तर इथे एक तुम्ही बाईंगची संधी घेऊ शकता. अगदी छोटासा तुमचा स्टॉप लॉस येऊ शकतो, इथे छोटासा स्टॉप लॉस येईल आणि मग त्याचं 1:2 किंवा 1:3 तुम्ही करू शकता. म्हणजे सपोज 49,900च्या आसपास तुमची बाईंगची सिच्युएशन बनते आणि 50 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस येतो आहे, तर त्यानंतर तुम्ही मग 100 पॉईंट 150 पॉईंट किंवा 200 पॉईंटचं टार्गेट ठेवू शकता. म्हणजे इथपर्यंत टार्गेट आपण ठेवणार आहोत. आणि जे ॲक्च्युअल बाईंग आहे, ॲग्रेसिव्ह बाईंग, तुम्ही 50-100च्या वरती करू शकता. मग त्यानंतर 50-350 आहे, 50-750 आहे आणि अगदी 51,000ची लेवलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते. 51,000 उद्या शक्यता कमी आहे, पण जर बाईंग आलंच तर आपण त्याचा विचार करणार आहोत. बाकी सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे. ज्या पद्धतीने निफ्टीमध्ये प्रेशर होते तसंच काहीसा सेन्सेक्समध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि जी बँक निफ्टीची अवस्था आहे तीच बँक निफ्टीची आहे. मिडकॅपमध्ये जर उद्या संधी असेल तर आपण नक्की प्लॅन करूयात की कशा पद्धतीने मिडकॅपचाही मिडकॅपमध्ये सुद्धा काय होतं आहे, एक चांगली मुवमेंट नाही आहे. काल थोडीफार होती, पण आजसुद्धा एक छोटासा हे झालं, परंतु मार्केट पुन्हा त्याच रेंजमध्ये आलेलं आहे. मग अपसाईडला जोपर्यंत आता 11,980 म्हणजेच 12,000 ही लेवल जोपर्यंत निघत नाही आहे ना, तोपर्यंत एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. 12,000च्या वरती जर थोडा वेळ मार्केट सस्टेन करते, लक्षात घ्या, 12,000च्या वरती थोडा वेळ जरी सस्टेन करते, एक 15 मिनिट, तर मात्र एक चांगली अपसाईडची म्हणजे एक 70-80 पॉईंटची मुवमेंट अगदी आरामात 12,100 राऊंड फिगर सांगतोय ते 12,160पर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकते. आता डाऊन साईड कुठे ट्रिगर होऊ शकते, पहिलं डाऊन साईडचा विचार तुम्ही 11,920च्या खाली करू शकता, परंतु लगेच तिथे सपोर्ट आहे. पण 11,920च्या खाली एक 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून पहिलं टार्गेट 40 पॉईंटचं ठेवा, 11,880. 11,880 ब्रेक झालं तर मात्र एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो, जो तुम्हाला 11,820 आणि 11,750पर्यंत घेऊन जाऊ शकतो. एक्सपायरीच्या दृष्टीने तुम्ही हे ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त लक्षात ठेवा, मार्केट साईडवेज आहे. एक्सपायरीला खास करून काय होतं, अशा पद्धतीने मार्केट कुठेही जात नाही, परंतु प्रीमियम दोन्ही बाजूचे, मग ते कॉल असू द्यात किंवा पुट असू द्यात, दोन्ही बाजूचे प्रीमियम डिके होतात आणि शेवटी अगदी 0 होऊन जातात. जसं की आज आपण निफ्टीमध्ये पाहिलेलं आहे, अगदी 23,400 म्हणजे डॉट 23,400च बंद झालेलं आहे. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड ट्रेडिंग.